नमस्कार. आज मी ते व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी मसूरची डाळ धुवून त्यात हळद आणि मीठ घालून बाजूला ठेवते. इथे थोडीशी मसूरची डाळ वेगळ्या डब्यात काढून घेतलेली आहे. त्यात थोडंसं पाणी घालते डाळ बुडेपर्यंत आणि हळद आणि मीठ घालून कुकरमधनं शिजून घेते. डाळ शिजलेली आहे. आता काढून घेते आणि मॅश करून घेते आणि बाजूला ठेवते. कढईत तूप गरम करायला ठेवलेले आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या घालते, परतून घेते. थोडंसं जिरं घालते. जिरं परतून झाल्यावर बारीक चिरलेला लसूण घालते. लसूण परतून झाल्यावर एक कांदा घालते, बारीक कापून ठेवलेला. कांदा परतून घेते. थोडंसं हिंग घालते. हिंग परतून झाल्यावर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. थोडंसं लाल मिरची पावडर घालते आणि टोमॅटो मॅश करून घेते. टोमॅटो नरम झालेले त्यात शिजून ठेवलेली मसूरची डाळ घालते, मिक्स करून घेते आणि पाणी घालते आणि पातळ करून घेते, मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते वरून. मसूरच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे टोमॅटो घेतलेले आहेत मोठे लाल रंगाचे, ते कापून घेते आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते अशा प्रकारे. आता टोमॅटोची पेस्ट गाळून घेते. पेस्ट गाळून झालेली आहे. ते पॅनमध्ये काढून घेते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि टोमॅटोची प्युरी घट्ट होईपर्यंत परतून घेते. थोडीशी साखर घालते चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेते. इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, पाण्यात मिक्स करून घेते. टोमॅटोची प्युरी जराशी घट्ट झालेली आहे. वेलची पावडर घालते, मिक्स करून घेते. कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. 2 चमचे तूप घातलेले आणि मिश्रण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेते. इथे मगज तरी घातलेले आहेत थोडेसे. मिश्रण घट्ट झालेले आहे आणि ट्रान्सपरंट झालेले आहे. डब्याला तूप लावून ठेवलेले आहे. त्यात मिश्रण काढून घेते. आणि थंड झाल्यावर त्याचे कापं कापून घेते. मिश्रण थंड झालेले आहे. आता मी कापून घेते. अशा प्रकारे टोमॅटोचा हलवा तयार आहे. इथे सुरण घेतलेलं आहे, त्याचे सालं काढून घेते. सालं काढून झाल्यावर सुरणाची कापं काढून घेते अगोदर. सुरणाची कापं कापून झालेली आहे. त्यात पाणी आणि कोकमं घालून बाजूला ठेवते. बाकी उरलेल्याचे बारीक तुकडे करून घेते. अशा प्रकारे भांड्यात काढून घेते आणि पाणी आणि 2-3 कोकमं घालून बाजूला ठेवते. इथे छोट्या कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर थोडंसं हिंग आणि एक टोमॅटो घालते बारीक कापून ठेवलेला. एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि कांद्यावर परतून घेते. इथे बारीक कापून ठेवलेलं सुरण घालते. त्यात लाल मिरची पावडर, हळद. इथे चणे घेतलेले आहेत, भिजत घालून कुकरमधनं शिजून घेतलेले आहे. ते सगळं एकत्र करते. थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेते. ओलं खोबरं आणि मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. 2 कोकमं घालते आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि कुकरला झाकण लावून 1 शिटी काढून घेते. 1 शिटी काढून झालेली आहे. कुकर थंड झालेला आहे.
सुरणाचे चणे घालून भाजी तयार आहे। इथे सुरणाची कापं घेतलेली आहेत, त्यात कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालते आणि आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करून घेते आणि सुरणाच्या कापांना लावून घेते। ते तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे, ते सुरणाच्या कापांना लावून घेते। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले, तर सुरणाची कापं शॅलो फ्राय करून घेते। झाकण लावून कापं शिजायला ठेवते। आता दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते। झाकण काढलेले आहे, कापं शिजलेली आहेत, सुरणाची कापं तयार आहेत। इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं थोडंसं, त्यात 2 सुक्या मिरच्या परतून घेते। सुक्या मिरच्या परतून झाल्यावर त्याच तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आणि गॅस बंद करून घेते। इथे सुक्या मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ घालून मिरची कुस्करून घेते। त्यानंतर कांदा परतून घेतलेला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घेते। त्यात मॅश करून ठेवलेली मसूरची डाळ घालते आणि हाताने मिक्स करून घेते। मसूरच्या डाळीचं भरीत तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।